नमस्कार, मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वार्ता. बहुचर्चित असलेल्या रेल्वे पीट लाईनचं आता मंजुरी मिळालेली आहे. तब्बल 27 कोटी रुपयांची केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न होता आणि सातत्यानं लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी पाठपुरावा करून तो मंजूर करून आणलेला आहे. आता आपल्यासोबत खासदार सुधाकर शृंगारे आहेत. आपण त्यांना विचारूया. दादा, पीट लाईनचा प्रश्न मंजूर करून आणलात आपण, 27 कोटीचं तब्बल बजेट आणलंय, काय सांगाल? मी आदरणीय पहिले मोदी साहेबांचे धन्यवाद मानतो या ठिकाणी, आणि तुमचे पत्रकार बंधूचे पण आज पत्रकार बंधू त्यांचा दिवस आहे, तुम्हाला त्याच्या शुभेच्छा देतो की आज जी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये लातूर स्टेशनला पीट लाईनची मंजुरी मिळाली. हा पीट लाईनचा विषय मी जवळजवळ 4 वर्षापासून ठेवला होता की जेव्हा मी लोकसभेत मांडता येईल त्यावेळेस लोकसभेत हा पीट लाईनचा प्रश्न मांडला. आणि ज्यावेळेस मला रेल्वे मंत्र्यांना भेटायचं होतं त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी मला भेट दिल्यानंतर पीट लाईन हा विषय मी कंटिन्यू मांडत होतो. रेल्वेबद्दल अनेक प्रश्न मांडले, पण त्याच्यात एक पीट लाईन होता. पीट लाईनचं किती महत्व होतं ही मला माहित होतं. पीट लाईन झाल्यानंतर काय होणार आहे मला आज तुम्हाला सांगायचे आपल्या माध्यमातून. माझ्या जनतेला, ज्यांनी मला मतदान देऊन मला आज त्या लोकसभेत पाठवलं आणि माझं कर्तव्य म्हणून मला काय त्यांना रिटर्न द्यायला पाहिजे होतं, जे मला थोडक्यात मी त्यांना रिटर्न देण्याचा हा प्रयत्न छोटासा केलेला आहे. तर पीट लाईन हे आज ही जरी छोटी अमाऊंट असते पीट लाईन साठी 27 कोटी 70 लाख रुपये, म्हणजे मी म्हणतो 28 करोड पर्यंत येणार पैसे. ही जर छोटी अमाऊंट असली तरी ही एक की होती, म्हणजे का दरवाजाची चाबी उघडण्याचं मी आज काम केलेलं या ठिकाणी. तर पीट लाईन मध्ये काय होणार आहे की ह्या ठिकाणी जे अनेक पल्ल्याच्या रेल्वे गाड्या या ठिकाणी येतात जातात, या ठिकाणी त्याचं मरम्मत करण्याचं काम जे ह्या ठिकाणी आज होत आहे आणि होणार आहे फ्युचरमध्ये. तर ह्या ठिकाणी जो पीट लाईन मुळे अनेक रेल्वे सुटू शकत नव्हत्या, आज ह्या लातूर शहरातून या पीट लाईन झाल्यानंतर रेल्वे सुटणार आहेत. उदाहरणार्थ ह्या ठिकाणची तिरुपती रेल्वे अशी ती आज सोलापूरहून सुटते, आणि आता ती सोलापूरहून न जाता इन फ्युचर मध्ये जेव्हा पीट लाईन होईल, आता म्हणजे याचं बजेट तर पडलेलं आहे, फक्त टेंडर प्रोसेस आहेत, टेंडर करण्याने काम चालू करणे. तर अशा पद्धतीच्या ही ट्रेन जे सोलापूर सुटतात ते इथून लातूरून सुटल्या जातील. ज्याचं जे काही मेंटेनन्सच्या ट्रेनचं मेंटेनन्स या ठिकाणी होणार आहे, एक रेल्वे ट्रॅक होणार आहे या ठिकाणी, आधुनिकीकरण होणार आहे त्याचं त्या ठिकाणी, आणि त्याची सर्व्हिसिंग, इंजिनचं सर्व्हिसिंग, क्लिनिंग, गाडीचं ब्रेशिंग त्या ठिकाणी असतील, सगळं त्या ठिकाणी त्या रेल्वेचं मेंटेनन्स 1 ते 5-6 तास बसून त्या ठिकाणी रेस्ट घेऊन ते ट्रेनचं ओके असल्यानंतर ती ट्रेन पुढे जाणार आहे. लांबल्याच्या गाड्या जेव्हा त्या टेस्टिंग होऊन जेव्हा इंजिनियर जेव्हा गो हेड करतो ट्रेनला, त्याचं काम ह्या ठिकाणी होणार आहे. तर मला खूप आनंद वाटतो या ठिकाणी की आता इथून जे काही रेल्वे आपण मागणार आहोत, तर आपण विचार करताना ते पहिलं विचार करता रेल्वे म्हणते की पीट लाईन आहे का त्या ठिकाणी, कुठली रेल्वे देत असताना. तर माझ्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये जी रेल्वेचा जो दरवाजा म्हणतो ना उघडलेला आहे मी, या ठिकाणी अनेक रेल्वे आपण चालू करू शकतो. आता राजवार रेल्वे असेल आणि कुठल्याही रेल्वे या ठिकाणी जास्तीत जास्त सुटल्या जातील. त्याचं एवढं महत्व मोठं आहे की ह्याचं म्हणजे की करोडामध्ये किती येत नाही, 28 कोटी नाही, 28 करोडचं 28,000 कोटीचं काम झालं म्हणल्यासारखं काम आहे. कारण आज या ठिकाणी आज रेल्वेचा प्रोजेक्ट आलेला आहे, या ठिकाणी बोगी कारखाना या ठिकाणी आलेला आहे. तर हा बोगी कारखाना येत असताना पीट लाईन होणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणून ही पीट लाईन आज दिल्याबद्दल मी आदरणीय मोदी साहेबांचं खूप धन्यवाद मानतो, आदरणीय वैष्णवी साहेबांचं, आदरणीय दानवे साहेबांचं, आणि आदरणीय आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही खूप धन्यवाद मानतो की त्यांच्यामुळे आज ही संधी मिळाली मला, आणि आज ठिकाणी पीट लाईन. गेल्या अनेक वर्षापासून मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी आता लातूरमध्ये सुरू आहे. त्याचं उद्घाटन बरेच दिवसापासून रखडलंय, आज होईल, उद्या होईल, 4 महिन्यावर होईल असं वारंवार आपल्याला कळते. पण नेमकं कुठं रखडले, काय नाही, नेमकं काय झालेलं, 2 वर्ष झालं मध्ये करोना होता पिरियड मध्ये, त्या करोना काळात त्यावेळेस काम थांबलं होतं 2 वर्ष. पण आम्ही काम सगळे जे बाहेरचे लोक होते, जे काम करणारे बिहारचे लोक होते, करोना काळामध्ये 2 वर्ष काम ठप्प झालं, आणि 2 वर्षांना आता स्पीडअप घेतलं ते काम. आज ते जवळजवळ 1-1.5 वर्षाहून आपली कोच फॅक्टरी रेडी आहे. परंतु नंतर एक असा विषय ठरला की ह्या ठिकाणी वंदे भारत ट्रेन ह्या ठिकाणी बनल्या पाहिजे, त्याचे कोचेस या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये बनले पाहिजेत, लातूर शहरामध्ये बनले. ह्या कोच फॅक्टरीमध्ये लातूर शहर ही कोच फॅक्टरी म्हणजे साधी गोष्ट नाही साहेब, ही रेल्वे कोच फॅक्टरी या ठिकाणी दिली. हे देशातल्या 4थ्या नंबरचे
आज लातूरला कोच फॅक्टरी झालेली आहे आणि याचा 4था नंबर या ठिकाणी. आणि या ठिकाणी विशेष करून वंदे भारतच्या कोचेस तयार होणार आहेत. वंदे भारतचे कोच साध्या कोचपेक्षा थोडी लांबीला जास्त आहे. आणि पहिला आम्ही साध्या ट्रेनचे जे डबे तयार होणार होते, त्या साध्या ट्रेनचे डबे तयार होत असताना जी काय ट्रॅक लागत होतात त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी, ट्रॅक त्याचं कलरिंग असेल, त्याचं पेंटिंग आपलं काय त्याचं हे असेल, वेल्डिंग असेल, तिथून तो फायनल स्टेजला जेव्हा जातो ह्याच्यामधून ह्या ट्रॅक ह्या म्हणजे ह्या घरातून त्या घरामध्ये, त्या घरातून त्या घरात जसं जात असतो माणूस, म्हणजे जसं ट्रेन जाते, म्हणजे काही ठिकाणी त्याचं वायरिंग होते, काही ठिकाणी त्याचं वेल्डिंग होतं, काही ठिकाणी त्याचं पेंटिंग होतं, काही ठिकाणी असं. तर ते ट्रॅक छोटे झाल्यामुळं वंदे भारतचे, कारण ट्रेनचे ट्रॅक मोठे लागतात म्हणून ते जरा लांबलं गेलं. आणि ती आदरणीय मोदी साहेबांनी जी ही आता कोण चालवायचं वंदे भारत ट्रेनचे कोच फॅक्टरी कोण चालवायचं, भारत सरकारनं चालवायचं का कोणी चालवायचं? तर आम्ही जे की आमच्या अंडरला, भारतीय रेल्वेच्या अंडरला, भारतीय सेंटरच्या अंडरला असलेली जी काय कंपनी आहे, रशियन कंपनी, त्याने त्या हँडओव्हर दिलेला आहे. आम्ही त्यांना त्याचा करार दिलेला संपलेला आहे आमचा. आता 100% त्यांचं काही देणं घेणं नाही. काही थोड्याशा लेण्या देण्याच्या गोष्टी होत्या, ते थोड्या पेंडिंग होत्या. आणि रशियाचं युद्ध आणि युक्रेनचं युद्ध असल्यामुळे त्याच्या काही गोष्टी मध्ये आल्या. तर त्यामुळं आज त्या ठिकाणी आज रेडी आहे आपली रेल्वे कोच फॅक्टरी. आता कालच मोदी साहेबांना सेशन संपत असताना मी त्यांच्या ठिकाणी त्यांना रिक्वेस्ट केली की मोदी साहेबांना की साहेब आपण लवकरात लवकर त्याचं उद्घाटन करून घ्यावं. आपला रेल्वे कोच फॅक्टरी बनून बसलेली आहे, तर ताबडतोब ह्याचं इनॉग्रेशन करा. आणि आदरणीय वैष्णवी साहेबांनाही काल परवा मी भेटलो आणि त्यांनाही सांगितलं, त्या निवेदन केलं की आपण हे ताबडतोब आपलं साहेबाला जसं वेळ मिळेल तसं मिळेल, पण आपण तरी माध्यमातून आपल्या तुम्ही स्वतः आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब राज्य मुख्यमंत्री ह्याच्या हस्ते जरी झाला हा लवकरात लवकर प्रोजेक्ट तरी, आणि साहेब जरी विश्ववरनं जोडले कुठून दिल्लीवरनं, तरी आपल्याला ठीक आहे, असं जरी जोडले तरी चालेल. म्हणून मी साहेबाकडे रिक्वेस्ट केली असताना त्यांनी शब्द दिले आहे मला की आपण इलेक्शनच्या अगोदर त्याचं इनॉग्रेशन करून घेऊया. त्यामुळं काही आता वाद नाही राहिला आहे, लवकर होईल या ठिकाणी, मी असं तुम्हाला सांगतो. आपण म्हणलात की मराठवाडा रेल्वे कोच मध्ये वंदे भारतची निर्मिती होणार आहे. देशाला वंदे भारत आता आपण लातूर मधून पुरवणार आहोत. मात्र लातूरकरांसाठी वंदे भारत कधी येणार? बिलकुल. अरे वंदे भारत ट्रेन सहज प्रश्न आहे ना साहेब. ज्या ठिकाणी वंदे भारत ट्रेनच निर्मिती होत आहे, ते असं मोदी साहेब असं वंचित ठेवतील का लातूर शहराला? ही सहज विचार करण्याची गोष्ट आहे. आज मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, मोदी साहेबांची गॅरंटी आहे. आम्हाला मोदी साहेबांनी गॅरंटी दिली आहे. आम्हाला 2024-29 मध्ये जे आमचं सरकार राहील, केंद्रात आमचं सरकार 100% येणार आहे सरकार आमचं 100%. आणि पुढच्या वेळेला कोणत्याही खासदारला रेल्वे मंत्र्याकडे जाण्याचं असा विचार पण मी करू देणार नाही. आणि जे काही रेल्वेचे जे प्रश्न असतील मी स्वतःहून सोडवतो. बिलकुल त्याचं तुम्ही खासदारांनी त्याचं टेन्शन घेऊ नये. त्याची जिम्मेदारी, त्याची गॅरंटी स्वतः मोदी साहेबांनी छातीवर हात ठेवून दिलेली आहे. त्यामुळं कुठलंही मी मागणी केली आहे असेल किंवा त्यावेळेस मी जर असलो आपल्या आशीर्वादानं पुढं, तर नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या भविष्य काळामध्ये आता तर मागणी केलीच आहे, पण आता महिना 1.5 महिना आमचं राहिलेलं आहे आता आमचा कार्यकाळ. तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये नक्की ह्या ठिकाणी आपल्या वंदे भारत ट्रेन लातूरला चालू होणार आहे. मी त्याचा प्रस्तावही दिलेला आहे की लातूर आपलं मुंबई टू लातूर अथवा दिल्ली टू लातूर वंदे भारत ट्रेन सोडावी म्हणून ऑलरेडी मी वैष्णवी साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि 377 या काळामध्ये पण बोललेलं आहे संसदेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाठीमागं 64 लाख रुपयांचं रेल्वेचं स्थानक जे आहे, तर ते अद्ययावत करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. काय सध्या स्थितीचं आहे ते? बिलकुल. त्या ठिकाणी आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी 20 कोटी आले होते आणि 20 कोटी दिले. त्या ठिकाणी आपल्याला की आज की आपण एअरपोर्टला जातो, कधी गेला असाल आपण एअरपोर्टला गेला असताना, प्लेन मध्ये बसत असताना किंवा एखाद्या एअरपोर्ट मध्ये जातो आणि त्या ठिकाणी जी सुविधा आहे बसण्याची, उठण्याची, पाण्याची, पिण्याची, टॉयलेट, बाथरूम, ज्या त्या ठिकाणी सुविधा असेल, कॅन्टीन असणार आहे त्या ठिकाणी, बरं का, ते असं त्या ठिकाणी त्याच्यामधून त्या 20 कोटी म्हणून ते काम होत आहे. अद्याप बसण्याची उठण्याची जे वाटक लोकांना गैरसोय होते ते त्या ठिकाणी होत आहे. जेव्हा काही पाऊस येत होता त्या ठिकाणी मोठा फोर्स गाडी आली कोणाची, तर ती गाडी त्या ठिकाणी उतरेल आणि त्या ठिकाणी थांबेल आणि लोक त्या आतमध्ये डायरेक्ट जातील. अशा पद्धतीनं पूर्ण रेल्वे स्टेशन झाकून घेण्याचं आम्ही काम चालू केलेलं आहे. त्याचा तो फायदा होणार आहे.
देशभरामध्ये लातूर पॅटर्न म्हणून नाव आपल्या लातूरचं आहे. जी देशाला जोडण्यासाठी आता हवाई वाहतूक सुद्धा महत्वाची आहे. त्या अनुषंगानं काय प्रयत्न झाले आणि बिलकुल आतापर्यंत थोडा विषय वेगळा होता की यामध्ये आदरणीय आपल्या ह्याच्या काळामध्ये आदरणीय आपले आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले विलासराव देशमुख साहेब असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये किंगफिशर एअरलाईन ह्या ठिकाणी चालू होती चालू. आणि त्यावेळेस बऱ्याच वेळेस त्या किंगफिशर एअरलाईन मी या ठिकाणी आलेलो आहे. तेव्हा मी काही राजकारण नव्हतं, काही नाही, आपलं दर आठवड्याला आई वडिलांना भेटण्यासाठी, दर महिन्याला भेटण्यासाठी मी या ठिकाणी त्यावेळेस येत होतो. परंतु ती दिवाळखोरीमध्ये ती कंपनी गेली आणि ते छोटस 30 सीटरचं प्लेन येत होतं आणि या ठिकाणी त्यावेळेस आम्हाला नांदेडला यायचं, नांदेडून इथं 20 मिनिटात इथे यायचं आम्ही. तर त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी प्रवासी कमी मिळायचे. 4 या 5 प्रवासी उतरायचे आणि 4 या 5 प्रवासी चढायचे. मग तुम्ही सांगा एखाद्या कंपनीला कसं परवडेल 4 प्रवाशांना? मग सोडताना थोडा कुठली कंपनी फायद्याचा विचार करते? मी जनतेला विचारू शकतो प्रश्न. जनतेला मी म्हणतो की बा ह्या ठिकाणी उद्या आम्ही चालू करू, नक्कीच चालू होईल एअरपोर्ट. आता काही अडचणी होत्या, एमआयडीसीच्या जागेचा प्रॉब्लेम होता, ट्रॅकचा प्रॉब्लेम होता, लाईटचा प्रॉब्लेम होता, नाईट लँडिंग होत नव्हती. याचं सगळं आम्ही व्यवस्था करत आहोत. मी काल परवाच आदरणीय आमचे ज्योतिराजे सिंधिया जे विमान उड्डाण मंत्री आहेत त्यांना मी भेटलो आणि लातूरला आपल्याला प्लेन चालू करायला पाहिजेत त्यांच्याकडे मागणी केली. आणि एक हैदराबाद मुंबई वाया लातूर अशी जावी किंवा मुंबई आणि वाया लातूर अशी एक प्लेन ह्या ठिकाणी जावं, ह्या ठिकाणी अशी मागणी केलेली आहे. तर नक्की ह्या मागणीचा विचार होऊन येणाऱ्या काळामध्ये लातूर देखील हे छानपैकी या ठिकाणी एअर स्टेशन होईल असं मला. मागच्या काळामध्ये आपण पाहिलं की लातूरला रेल्वेनं पाणी आणावं लागलं आणि आता बऱ्याच दिवसापासून उजनीचं पाणी लातूरला यावं असं मागणी होते. पण आतापर्यंत अद्याप तरी म्हणजे प्रोसेस झाली नाही असे किंवा पाणी आलं नाही उजनीचं. आपल्या कार्यकाळामध्ये काय प्रोसेस झाली किंवा काय आपण मागणी? हमेशा मुद्दाम या जलशक्ती मिनिस्ट्रीच्या बॉर्डर कमिटीवर मी मुद्दाम गेलो की रेल्वेची इथं जे पाण्याचा प्रश्न आहे, मेन मुख्य काय प्रश्न आहे, लातूरकरांचा पाण्याचा प्रश्न आहे. म्हणून मी मुद्दाम या कमिटीवर, जलशक्ती कमिटीवरती मी मुद्दाम याचा मेंबर झालो. आणि ह्या मेंबर होत असताना मी लातूर जिल्ह्याला अटल भूजल योजनेमध्ये 310 कोटी रुपये मंजूर करून दिलेले अटल भूजल योजनेमध्ये. आणि लातूर जिल्हा हमेशा कसा सत्काग्रस्त आहे. आदरणीय आमच्या त्या काळाचे गंधर्व शेकावत साहेब आताही तेच आहेत मिनिस्टर, वॉटर मिनिस्टर, त्यांचे हमेशा मी प्रश्न मांडला, संसदीय प्रश्न मांडला. आज लातूर जिल्ह्यामध्ये पर्यटन कमी आहे का? कमी आहे, 100% कमी आहे. आज मोदी साहेबांनी ह्याचा विचार केला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, पूर्ण देशामध्ये प्रत्येक गरिबाच्या नळाला पाणी आलं पाहिजे. जवळ 3-4 हजार कोटीचे काम ह्या ठिकाणी आज लातूर जिल्ह्यामध्ये चालू आहेत. तुम्ही पाहता खेडेगावात जा, काही ठिकाणी 1 कोटी, काय 2 कोटी, काय 5 कोटी, काय 10 कोटी. अहो माळाकुळीला 32 कोटी रुपये आलेत पाण्यासाठी. 32 कोटी रुपये कशाला म्हणतात? त्या तिथल्या ग्रामपंचायतीला 32 कोटी रुपये त्या ठिकाणी आलेत. हे कुणामुळे आले? आदरणीय मोदी साहेबांचं स्वप्न की सगळ्याला स्वच्छ पाणी मिळायला पाहिजे, सगळ्या घराला नळ लागला पाहिजे, सगळ्याच घराला पाणी मिळालं पाहिजे, तुम्हाला मला पाणी मिळालं पाहिजे. समजा पर्जन्यवृष्टीच कमी झाली तर त्याला आम्ही काय करणार? ही निसर्गकोप आहे. तर मला तर विनंती करायची की आम्ही इन फ्युचर मध्ये आमचा प्लॅन आहे की उजनी डॅमचं तर पाणी आहेच, ह्या नदी जोड प्रकल्पाचं आमचं प्लॅनिंग आहे. नदी जोड प्रकल्प हाती घेणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवालाच याच्यावर एक्सप्लेन केलेलं आहे की येणाऱ्या वॉटरग्रीडच्या माध्यमातून जे समुद्राला पाणी जाणार आहे, वाहून जाणारं पाणी, जे अनयूज पाणी होतं ते समुद्रात वाहून जाणारं पाणी जर लिफ्ट केलं ह्या नद्यातून त्या नद्यातून ह्या डॅममध्ये टाकून लातूरला असं पाणी आणण्याचा आमचा तो प्रयोग राहील. याच्यामध्ये 1 लाख कोटीचं बजेट त्याने ठेवलेलं आहे आपल्या मराठवाड्यासाठी. तर नक्कीच त्या माध्यमातून पूर्ण मराठवाडा जो काय पाणी दुष्काळग्रस्त आहे, पाणी पिण्याचं वंचित आहे, तसं लातूर जिल्हा वंचित आहे. तर ते ह्या येणाऱ्या 5 वर्षांमध्ये नक्कीच होईल. आमच्या मताचं तेव्हा सरकार नव्हतं, आम्ही प्रयत्न केला पण त्या सरकारने बंद करून टाकलं. परंतु आता आमच्या साहेबांनी, आमच्या फडणवीस साहेबांनी, आदरणीय मोदी साहेबांना हा विचार केला आहे की नक्कीच लातूर जिल्ह्याचा नाही तर पूर्ण मराठवाड्याचा हा पूर्ण शेतकरी देखील, त्या शेताला देखील पाणी मिळालं पाहिजे. पाणी तर प्यायला मिळत, त्या शेताला देखील पाणी मिळेल अशी आम्ही व्यवस्था करत आहोत. थोडा आम्हाला वेळ द्यावा लागेल. कुठलंही काम करत असताना हे छोटे प्रोजेक्ट नाही, मोठे प्रोजेक्ट, ह्यूज प्रोजेक्ट आहेत जे 65 वर्षात जे काय करू शकले तर आम्ही ते आज करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज कोण गरिबाची कोणी व्यवस्था केली हो? कोरोना काळातली व्यवस्था घ्या. आजही लोकांना गोरगरिबांना राशन चालू वाटायचं. कोण वाचवलं कोरोना काळात गोरगरिबांना? आदरणीय मोदी साहेबांना 80 कोटी जनतेला राशन पुरवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. आजही आमचं राशन चालू आहे. आज ज्याला घर नाही त्याला घर दिलं आम्ही. तिथं जात पात कुणाची नाही पाहिली.
ज्याला घर नाही बेघर लागून टॉयलेट नाही, माझ्या घराच्या देखील टॉयलेट बांधून देण्याचा प्रयत्न केला आणि स्वच्छ भारत कसा इंडियात तयार झाला पाहिजे हे आम्ही स्वप्न पाहिलं. आज कधीच मागच्या 65 वर्षांना त्या अस्थितीचा विचार नाही केला, ते आमच्या सरकारनं आज विचार केलाय. तर मला तुमच्या माध्यमातून मी माझी कळकळीची विनंती, जे काम केले त्याला काम केलं म्हणावं. हा रस्ते बघा कसे झालेत. अहो 65 वर्षामध्ये रस्ता मिळाला, किती लोकांचे ऍक्सिडेंट होते. आज तुमचा टाइम बघा, 4 लेनचे रस्ते झाले. 8 ज्या ठिकाणी 5-5 तास लागत होते त्या ठिकाणी तुम्ही 2 तासात पोहोचताय. ज्या ठिकाणी असं 4 लेन ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी आहे, तुमचं टायरचे बजेट कमी आहे, पेट्रोलचे बजेट कमी आहे का नाही? झाली का नाही? बरोबर आहे का नाही? फायदा याचा हायवे करून काय फायदा म्हणा, तर फायदा तुमचा आहे का नाही? तुमच्याकडे मोटरसायकल आहे बरोबर, मोटरसायकलला तुमचं डिझेल पेट्रोल कमी लागतं ना, टायमिंगची बचत झाली, टायरची बचत झाली, टायर फुटत नाही, खड्ड्यामध्ये टायर जात होतं. हेच रस्ता कसा होता आपला, हा चावसा ते नांदेड रस्ता, हा रस्ता बघा आज कसा झालेला आहे. तर मित्रांनो, हाय आमचा विकास आहे. आम्ही बोलतो ते करत असतो आणि मोदी साहेब जे बोलतात ते करतात, हे आमचा ठाम विश्वास. त्याच्या माध्यमातून देश चांगल्या प्रगतीपथावर जात आहे, एक महाशक्ती बनत आहे. एवढंच मी गेल्या वर्षी आपल्या पुढाकारातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 72 फुटी पुतळा शहरामध्ये उभारण्यात आला. मात्र आता 1 वर्ष होते, आता पुढच्या 2-3 महिन्यामध्ये बाबासाहेबांची जयंती येईल. काय नेमकं बजेट तर आलेलं आहे, पुतळा काम का रखडलेला आहे, काय कारण आहे? बिलकुल ह्याचं आपलं सहमत आहे. आदरणीय आपले समाज भैया पाटील निलंगेकर यांनी प्रश्न हा ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये मांडला होता, आपल्या नागपूर अधिवेशनामध्ये, की बाबासाहेबांचा पुतळा ह्या ठिकाणी व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे. तर आम्ही एक टेम्पररी बेसिसवर तो पुतळा उभा केला होता. लोकांना एक प्रतिकृती म्हणून त्या ठिकाणी आम्ही उभा केला होता. बरोबर नव्हता तो 1 महिन्याचा टिकला होता. परंतु लोकांची डिमांड आली, त्या आमच्या समाजाची डिमांड आली त्या ठिकाणी, की बा हा पुतळा कायमस्वरूपी या ठिकाणी करावा खासदार साहेब 50-75 फुटाचा. तर ठीक आहे, ज्यांचा विचार घेऊन मी त्या ठिकाणी तो पुतळा त्याच ठिकाणी राहावा असा मी विचार केला. 50-75 फुटाचा पुतळा व्हायला पाहिजे त्या ठिकाणी विचार केला. लोकांच्या आदर, त्याच्या मनाचा आदर राखला, लोकांच्या भावनेचा कदर केली आणि त्या ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणी आमच्या सरकारनं, शिंदे साहेबांनी या ठिकाणी नगर विकास मला जवळजवळ 10 कोटी रुपये त्या पुतळ्यासाठी येऊन पडलेले 8 महिने झालं. पण एक गोष्ट आहे मित्रांनो, कुठल्याही गोष्टी करत असताना कायदा बाबासाहेबांनी लिहिलेला आहे बरोबर ना. कायद्यात बाबासाहेबांनी लिहिलं असल्यामुळं काय असतं की काय 2 किलोमीटरच्या कुठल्याही महापुरुषाचे पुतळे 2 किलोमीटरच्या आतमध्ये नाही पाहिजेत. त्या ठिकाणी 2-2 पुतळे एका ठिकाणी होऊ शकत नाहीत. अशी छोटीशी अडचण झालेली आहे त्या ठिकाणी. तर तेवढी जर अडचण जर दूर झाली तर ते लवकरात लवकर तो पुतळा होईल. म्हणजे कलेक्टरकडे तर आता अधीन झालेलं आहे, सगळं पुतळ्याचं कामच माझ्या हातात नाही राहिलं, कारण माझं बजेट आलंय त्यांच्याकडं. त्यांना माहिती आहे की कलेक्टर आणि आयुक्त ह्याचं त्यांच्याकडं हे काम आहे, त्यांचं फॉलो करायचं त्यांचं काम आहे. तर नक्कीच मी त्यांना सहकार्य करत आहे ह्या कामामध्ये. नक्कीच फडणवीस साहेब ह्याच्यावर नक्की काहीतरी मध्ये तोडगा काढतील, ताबडतोब ह्या पुतळा चालू होईल. आपल्या जनतेलाही मला विनंती आहे की आपणही ह्याला सहकार्य करावं, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आपण म्हणलात की एक 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये म्हणजे एक पुतळे बसवता येत नाही बरोबर का? याला मार्ग दुसरा काही आहे का याच्यामध्ये? तर आपल्याला जर समाजानं जर मला म्हटलं खासदार साहेब आम्ही तयार आहोत, पण आम्हाला 90 फुटाचा पुतळा पाहिजे का तुम्हाला 10 फुटाचा पुतळा पाहिजे, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर आपल्या समाजानं सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. मला असं वाटतं समाजात पुढे आला पाहिजे. खासदार साहेब आम्ही तयार आहोत, तोच पुतळा आपण सन्मानानं आपण कुठेही लावू शकतो 2 किलोमीटरच्या आतमध्ये. उद्या आम्ही पुतळा चालू करतो, कलेक्टरला उद्या पुतळा चालू करायला होतो. फक्त मला तुमची साथ हवी. पण माझ्याकडे कोणी येत नाही असं बोलायला, चला आम्ही तुमच्या बरोबर करूया असं. तर मला समाजाला विनंती करायची आहे की आपल्याला त्या ठिकाणी एक चांगली मूर्ती, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती त्या ठिकाणी आज 90-75 फुटाची मूर्ती त्या ठिकाणी उभारणार आहे. तर आपल्याही माध्यमातून जनतेला आपण अवेअरनेस आणावं, माध्यमातून जनतेपर्यंत जावं आणि त्याला सांगावं पटवून हा विषयाने आपण कलेक्टर साहेबाला आणि आयुक्त साहेबाला सहकार्य करावं. आयुक्त साहेब भीतात, जर बाबा काही पुतळा खाता जर काही मी गडबड केलं, काढलं बिडलं तर लोक माझ्या अंगावर येतील, मग त्यांना भीती वाटते. तर त्यांनी जाहीर मला बोलून दाखवलेलं आहे. आज मी त्यांच्या तोंडावर ही शब्द बोलतो. तर त्यांनी समाज भावना लक्षात घेऊन थोडं थांबलेले आहेत. आदरणीय फडणवीस साहेबांनी मधला मार्ग काढून काहीतरी करतील. फडणवीस साहेबांनी त्यांना आदेश पण दिले, तुम्ही चालू करा, पण त्यांनी 8 वर सही करायची आहे त्यांनी. तर लवकरात लवकर साहेब त्याच्यावर सही करतील ना, हा मार्ग मोकळा. नुकतंच आता 2024 वर्ष सुरू आहे. नवीन संकल्प आपण काय केलाय आणि येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात जर आपल्याला संधी मिळाली तर काय आपला पुढचा संकल्प आहे आणि काय आपण करणार आहेत लातूरकरांसाठी? नक्कीच आपण विचारलात की आता बऱ्याचशा मी गोष्टी सांगितल्या. आणि कुठलंही सरकार आज 70, 80, 75 वर्ष झालं असं आपल्या देशाला
स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, तरी पण आपल्या देशाची गरिबी मिटली का? नाही मिटली. हा देशामध्ये त्या काळामध्ये 33 कोटी जनता होती. माझ्या काळामध्ये भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 30 करोडची जनता असेल माझ्या माहितीप्रमाणे. तर त्यावेळेसची जनता आणि आता जवळजवळ 140 कोटी जनता झालेली आहे. तर ह्या मनाने आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ तेवढंच राहिलेलं आहे. तर मला म्हणायचे की येणाऱ्या काळामध्ये अनेक विषय आहेत आज जसे आम्ही जे पार पाडलेले आहेत, आज जे अधुरा आमचं काम राहिलेलं आहे. आज देशाला विकसित राष्ट्र बनवायचे आम्हाला विकसित राष्ट्र. देश हा महासत्ता झाली पाहिजे का? झालं पाहिजे. मला माहिती आहे 65 वर्षामध्ये जे का नाही करू शकलं आम्ही 10 वर्षामध्ये करून दाखवलं. आता बोललो तुम्हाला रेल्वेचं जाळं असेल, ट्रेनचं जाळं, हवेचं जाळं असेल. आज आत्मनिर्भर भारत आम्ही हत्यार आज 80-90 देशाला कंट्रीला आम्ही हत्यार पुरवतोय. आज आमच्याकडे चांगले प्लेन तयार होत आहेत. आज स्वदेशी मोदी साहेब स्वप्न आहे की स्वदेशी आपलं भारताचा मध्येच प्रत्येक जे काय अस्त्र-शस्त्र असेल कुठलंही काय असेल तर भारतामध्ये बनलं पाहिजे हेच त्यांचं स्वप्न आहे. जे काय आपले देशाचे मुलं जातात भारत देशामध्ये नोकरी करतात, टॅलेंट आहे पण भारतामध्ये नोकरी नव्हती. कधी ह्या मागच्या सरकारनं त्याचा विचार नाही केला. आज त्या लोकांना इथं काम देण्याचं काम आम्ही पूर्ण करू आणि येणाऱ्या काळामध्ये 100% सरकार भारतीय जनता पार्टीचे येणार आहे का सेंटर पाहिजे 100% येणार आहे. तर नक्कीच मी सांगतो की ह्या ठिकाणी जे काय राहिलेले अधुरे काम आहेत आज भारताला 3ऱ्या स्थानावर आणण्याचं काम 2024 मध्ये 27 मध्ये जे काय 24 ते 29 जो 5 वर्षाचा पिरियड आहे त्या पिरियड मध्ये 3ऱ्या स्थानी आम्ही अर्थव्यवस्थेला आणू आणि 1947 पर्यंत 2047 पर्यंत भारताला एवढा मोठा राष्ट्र बनवू की जगावर राज्य करेल भारत असा हा भारत देश बनेल. आणि जे जे काय आमच्याकडून लागेल आम्ही त्यांना सहकार्य करू. जर तुमच्या माध्यमातून मला जर नक्कीच संधी मिळाली तर नक्कीच अशी तुमची सेवा करेन. ह्या ठिकाणी आपले राहिलेले पेंडिंग काय प्रश्न आहेत ते पेंडिंग प्रश्न ह्या ठिकाणी मी निकाली काढून एवढंच ह्या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो. धन्यवाद. येणाऱ्या काळामध्ये जे उर्वरित राहिलेले जे काम आहेत तर ते काम मार्गी लावण्याचा प्रयत्न खासदार सुधाकर शृंगारे करणार आहेत असं ते सांगतायत. कॅमेरामॅन आनंदन केसह सुनील कांबळे, लातूर वार्ता, लातूर.